रसिक हो, माधवजींच्या घरी येणाऱ्या स्नेहांनी असं सांगितलं की वसंतराव कुलकर्णी नावाचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे का नाही माधवजींना पाठवत. तर माधवजींचं तिकडे जाणं सुरू झालं. पण आश्चर्य असं की वसंतराव कुलकर्णींनी तबला शिकवलाच, पण तानपुरा घेऊन गायलाही शिकवलं. या मागचं काय कारण होतं ते आपण या भागात जाणून घेणार आहोत. माधवजी, आपण आता तुमच्या वसंतराव कुलकर्णी आणि म्हणजे त्या प्रवासाकडे आलेलो आहोत. बरं. तर मला तुम्हाला विचारायचं की हा साधारण म्हणजे काय वर्ष होतं, ते किती साल होतं? 76 साधारण असेल, 76-77 हे होतं का? अच्छा, हे तुमची 75 ला दहावी झाली माझी आणि 10वी नंतर झाली आणि नंतर चालू झालं ते. बर बर बर. एकदा संध्याकाळी माझ्या वडिलांचे मित्र आले होते, पंडित म्हणून. हम्म, ते हार्मोनियम वाजवायचे. बर तर ते म्हणाले की माधवला तुम्ही वसंतराव कुलकर्णींच्या क्लासला पाठवा. बरोबर. तर वडील म्हणाले की मला काहीच माहिती नाही ते कुठे आहे. नाही म्हणे, ते तुमची लॉन्ड्री आहे तिथे समोरच आहे वगैरे, असं ते झालं त्यांचं. मग एकदा ते घरी आले, शनिवारी असे संध्याकाळी आले. पेटी होती आमच्याकडे, त्याने पेटीवर काही वाजवलं, त्यांच्याबरोबर मी साथ केली बर आणि म्हणाले की याचा हात चांगला आहे, बर तर आपण सरांकडे घेऊन जाऊया ना. बर 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 पण केव्हा नेणार, कारण शनिवार रविवार शिवाय मध्ये वेळ नव्हता. बर बर कारण दोघंही LIC मध्ये नोकरीला होते, वडीलही आणि तेही. बर बर मग एकदा शनिवारी ते आले ऑफिसमधून, संध्याकाळी 5-5:30 आमच्याकडे आले. बर मला आणि वडिलांना घेऊन वसंतराव कुलकर्णींच्या क्लासवर ते घेऊन गेले मला. आणि म्हणाले की हा मुलगा तबला वाजवतो, ह्याला तुम्ही शिकवा. बर ते सरांकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा माणूस खूप रागीट आहे. हा, मला कारण तुम्हाला हा. तुम्ही सुपटकर सरांबद्दल बोललात, हो लेडीज बद्दल बोललात. हो. म्हटलं आता वसंतराव कुलकर्णींना बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं हे मला कुतूहल होतं, तर तुम्ही सांगितलं. त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की एक अतिशय शिस्तीतला आणि कडक माणूस. बर होतेच तसे, ते बर नव्हते अशातला भाग नाही. पण पहिल्यांदा असं वाटलं की बघितल्यावर त्यांना थोडी भीती वाटली. हम्म, या माणसासमोर मी तबला वाजवायचा, कारण आधी तिथे बॅच चाललेली होती. बर ते काहीतरी 3-4 विद्यार्थ्यांनी तंबोरा घेऊन गात बसले होते आणि आम्हाला असे खूण करून बसवलं. त्यांनी बोलले काहीच नाहीत ते. बर आणि ते असे खूण करून बसवलं त्याने, आम्ही बसलो. ती बॅच संपल्याशिवाय त्याने काही आमच्याकडे बघितलं नाही, काही नाही. बर बर म्हटलं आता काय अवघड दिसतंय सगळ्या गोष्टी. बरोबर. कारण एकंदर बघितल्यानंतर ती क्लासची कंडिशन, सगळे तंबोरे लावलेले, बर तिथे एका कोपऱ्यात सगळ्या हार्मोनियम 3 होत्या, तबला मांडलेला, तिथे एक तबलजी साथीला बसलेला, ते सगळे मोठमोठ्या गुणीजनांचे फोटो सगळे लावलेले. अरे वा. बर आतमध्ये एक क्लास चालू. म्हणलं हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय. काहीतरी आपली एक बालमनामध्ये कल्पना, आता बालमन नव्हतं त्यावेळेला, बरोबर, पण तरी सुद्धा कल्पना होती बरोबर की असं आहे, असेल तसं असेल. बरोबर. आणि झाल्यानंतर मग म्हणाले की आता काय तुमचं काय, कशाला आलात? बर त्या पंडितांना त्यांची आधीपासून ओळख होती. बरोबर. त्यावेळेला अहो सर, हा माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्याचे वडील. आणि नमस्कार चमत्कार झाले, आमची ओळख झाली. मला म्हणाले किती वर्ष शिकलास? म्हटलं 3 वर्ष शिकलो त्यांच्याकडे. 3 वर्ष? बर बर, तबला घे, लाव तबला म्हणाले. बर. अच्छा. तोपर्यंत तबला लावायला आम्हाला काही माहितीच नाही ना, कसा तबला लावायचा, काय लावायचा. की त्यांनी म्हणलं मला तबला नाही लावता येत. म्हणलं मी आपला घाबरतच सांगितलं, काय शिकलास मग तू? बर आणि सुरुवातच मुळात सरांची आमची अशी झाली, बरोबर. काय शिकलास? बर ठीक आहे, वाजव. काय वाजवतोस? मी त्यांना त्रिताल वाजवून दाखवला, रूपक वाजवून दाखवला. बर मग म्हणाले त्रितालामध्ये काही शिकवलं नाही का आणखी? बर हा, म्हणलं ठीक आहे.
मग ते एक कायदा होता, धा तिट धा तिट धा धा तिट धा गे ते ना के ना. हा कायदा त्यांना मी वाजवून दाखवला, सिंगल डबल. गालातच हसले ते, मोकळेपणाने काही हसले नाहीत. बर आणि म्हणाले बरा आहे हात. बर वा आणि म्हणाले की ठीक आहे, ये क्लासवर. सोमवार आणि गुरुवार क्लास असतो म्हणे आपला. बर आतमध्ये प्रल्हाद अष्टेकर नावाचे शिक्षक आहेत, ते तबला शिकवतील. बर बर म्हणलं ठीक आहे, हरकत बर मला विचारायचं की ह्या भेटींमध्ये कुठे क्लासचे नियम शिस्त असं काही त्यांनी हे केलं का? म्हणजे मला एकीकडे काळजी अशी आहे की तुमचं क्रिकेट कुठे थांबलं का वसंतराव कुलकर्णींमुळे, का तसं काही बंधनं आली नाहीत, ते काय घडलं नक्की? नाही. सोमवार आणि गुरुवार हे 2च दिवस त्यांचे होते. बरोबर आणि तोपर्यंत 11वी 12वी म्हणजे आम्ही आपले पाठवलं म्हणून जात होतो, बरोबर. की आता पुढे आपल्याला शिकायचंय. कुठलं कॉलेज? चेतना कॉलेजला होतो मी, चेतना बँड्राला. बर तर जात होतो, कॉलेजला जात होतो. म्हणजे त्याच्यात काही माझ्या लेखी काही अर्थ नव्हता त्याला, बरोबर कारण तोपर्यंत मी पूर्णपणे माझं लक्ष ह्या तबल्याकडे आलेलं होतं. बर आणि क्रिकेटचं चालू होतंच माझं, तेव्हाही क्रिकेट चालू होतं. पण क्रिकेटवर काही बंधन तसं आलं नाही हो, त्यावेळेला. बरोबर बरोबर आहे. कारण 2च दिवस क्लास झाल्यानंतर मग शेवटी असं झालं की एका सोमवारी मला सरांनी आतमधून बाहेर बोलवलं हम्म, आणि म्हणाले इथे बस. बर मी आपला बसलो. म्हणलं बसलाच काय नुसता, तबला वाजव म्हणाले. बर म्हणलं काय तबला वाजवू? आता हे गाणार आहेत ना, त्यांच्या बरोबर तबला वाजवायचा आहे. बर म्हणे, काय काय वाजवतोस तू, काय काय काही वाजवतोस? गाण्याचाही तिथे क्लास होता? हा, गाण्याचाच क्लास होता त्यांचा. बरोबर आतमध्ये तबल्याचा क्लास असायचा. बरोबर मग म्हणाल त्रिताल येतोय ना तुला? म्हटलं हो. मी आपला मला जी लय येईल त्या लयीत वाजवून दाखवला. बरोबर म्हणाले ही लय आपल्याला चालत नाही, ही जी बंदिश आहे ही कमी लयीमध्ये आहे. मग त्यांनी मला हळूहळू माझी लय कमी केली बर आणि मग सांगितलं की आता ही एक विशिष्ट लय त्यांना जेवढी पाहिजे होती ती आली. आणि ती आल्यानंतर म्हणाले ही आता कायम ठेवलंय बर आणि बाकी गाणं ऐकू नकोस, नुसता तबला वाजव. बरोबर हे सगळं झालं. मग म्हणाले एक ताल येतो का तुला? म्हटलं हो येतो. एक ताल वाजवला मी. तेही तसंच, परत त्यांना पाहिजे होती तिथपर्यंत लय त्यांनी आणली. बरोबर पूर्ण विलंबित लय काय झाली नाही, कारण ते वय पण नव्हतं आणि एकदम असं सांगता येत नव्हतं. हा बरोबर. आणि गुरुजींनी म्हणजे तुमचे हा. वसंतराव कुलकर्णींनी ते ओळखलं असेल की हा, आता की त्याला फक्त हा. विलंबित कसं आहे कसं असतं. कारण ते शिकवायचं. गुरु म्हणूनच त्यांची ख्याती होती. बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आमची कुवत ओळखली काय आहे ती. म्हणून बर त्यांनी हळूहळू ती लय मला त्या लयीवर आणला. बर आणि मग म्हणाले 6 वाजता काय करतोस तू? म्हणलं काही नाही करत. इथे ये सोमवार गुरुवार 6 वाजता आधी इथे ये म्हणाले. बर आणि मग 7च्या क्लासला आतमध्ये बस. बर मग आधी एक काही 3-4 बायका तिथे विद्यार्थिनी गाणं शिकायच्या, पर्सनल त्यांच्याकडे, बर गुरुजींकडे. तर मग तिथे मी वाजवायला सुरुवात केली आधी. आणि मग त्यावेळेला मला हळूहळू विलंबित लय कशी यायला पाहिजे हम्म, ते मला हळूहळू यायला लागलं. बर आणि मग नंतर असं झालं की मी क्लासला गेल्यानंतर मी आतमध्ये सरांकडे जरी जाऊन बसलो अष्टेकरांकडे, तरी बऱ्याच वेळेला मला वसंतराव बाहेर बोलवून घ्यायचे. त्या माधवला पाठवा रे म्हणून. मग त्यांच्याबरोबर साथीला वाजव. माझी ती साथीची सवय तिथपासून चालू झाली. बरोबर की साथ कशी करायची, काय करायचं, हे सगळं वसंतराव हळू मला सांगायला लागले. बरोबर ते सुरुवातीचे 2-4 महिने होते ना, ते माझे चाचपडण्यातच गेले. बरोबर की लय बरोबर सापडते की नाही, काय होतं की नाही. बरं, ह्यांचा स्वभाव पडला रागीट. हम्म, जोपर्यंत आम्ही त्यांच्या कह्यात होतो हो तोपर्यंत आमच्यावर त्यांनी पूर्णपणे सत्ता गाजवली. बरोबर आणि एक अशी त्यांच्याबद्दलची आम्हाला भीती अजूनही मनामध्ये आहे हम्म, की आपण जर का साथीला बदलून वेगळं काही वाजवलं तर सरांना आवडलं असतं का, बरोबर ही भीती आजतागायत आमच्या मनात आहे. बर बर तर इतकं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि साथीसाठी परिपक्व केलं. बरोबर किंवा साथ कशी करायची, संगत कशी करायची, की बरोबर तुम्ही नुसते तबले वाजवू नका, तुम्हाला आधी गाणं कळलं पाहिजे. बरोबर हे सगळं त्यावेळेला आम्हाला त्यांनी शिकवलं. बरोबर इन द मीन टाइम काय झालं की जोपर्यंत माझा क्रिकेट चालू होता तोपर्यंत कधी कधी इथे माझी दांडी व्हायची. बर मग दुसऱ्या क्लासला गेल्यानंतर बाहेर उभं करायचे, बाहेर थांब, बर मागच्या गुरुवारी कुठे होतास.
बर मला मॅचला गेलो होतो क्रिकेट. छान म्हणे, हात फोडून घ्या आणि तबला वाजवा तबला म्हणाले. नाही, हे त्यांचे ते एक एक जुन्या लोकांची पद्धती सगळे हे करायचे. बरोबर बरोबर. मग नंतर मग काय झालं की एकदा त्यांच्या क्लासवर येणारे राजाभाऊ पटवर्धन, बर त्यांच्याकडे घरी गणपतीला एक कार्यक्रम होता. हम्म. तेव्हा त्यांनी यशवंतराव जोशींचं गाणं ठेवलं होतं. बर तर तेव्हा ते मला म्हणाले होते की एकदा माझ्याकडे ये हम्म. राजाभाऊ पटवर्धन, हो हो. आणि जरा माझ्याबरोबर साथ कर, म्हणजे काय होईल ते कळेल. तू कसा वाजवतोस, काय वाजवतोस, मला कळलं पाहिजे. बर तर एकदा त्यांच्याकडे गेलो मी, तेव्हा म्हणाले की तू नेहमी येत जा, आपण साथीला बसू. बर त्याच वेळेला गणपतीच्या वेळेला त्यांच्याकडे यशवंतराव जोशींचं गाणं होतं. बर आणि आमच्या क्लासवर काय व्हायचं की वसंतराव कुलकर्णी यांचे सगळे गुरु बंधू गुरु भगिनी, त्यांच्यामध्ये यशवंतराव जोशी, रामभाऊ मराठे, बर माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी किंवा सुरेश हळदणकर वगैरे, बर. हे आपले प्रभाकर कारेकर, हे हम्म. क्लासवर सरांकडे येऊन बसायचे केव्हा केव्हा. बर तर ह्या लोकांना मी माहिती होतो बरोबर. किंवा हा मुलगा वाजवतो काहीतरी. तर तेव्हा पण हे किती मोठे कलाकार आहेत, त्यावेळेला कदाचित लक्षात आलं नसेल, असं काही झालं होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, काय झालं, तोपर्यंत काही रेकॉर्ड्सवरनं काही काही लोकांची नावं माहिती होती, हम्म. की कार्यकारांची रेकॉर्ड होती, रामभाऊंची रेकॉर्ड होती. बरोबर त्यामुळे ही लोक माहिती होती. माणिक त्यांचं आधीपासून माहिती होतं, कारण त्यांची भावगीतं आणि भक्तिगीतं सगळी बरोबर बरोबर ऐकलेली होती. बरोबर. तर हे सगळं माहिती असल्यामुळे की त्यांनी सांगितलं की तुला यशवंत बुवांच्या बरोबर साथ करायची आहे. बर तर मी म्हणलं, अहो म्हणलं राजा भाऊ, यशवंत बुवांना चालेल का मी वाजवलेलं? प्रश्न बरोबर आहे. तर ते म्हणाले की नाही, बुवाने मी सांगितलंय की माधव माझ्याकडे साथीला येईल, तुम्हाला चालेल का? ते म्हणाले हो माहिती आहे मला, तो सरांच्या क्लासवर असतो ते. बर काय त्याच्यामुळे मग ती पहिली साथ जी झाली माझी, ती यशवंतराव जोशींची राजाभाऊ पटवर्धनांच्या गणपतीच्या वेळेला त्यांच्या घरी पहिली साथ झाली. वा वा. किती छान. मला असं वाटतं की वसंतराव कुलकर्ण्यांकडे हे सगळे कलाकार येत राहणं, तुमच्या डोळ्यासमोर ते असणं. बरोबर. जेव्हा यशवंतबुवा जोशीनं म्हणजे साथ करायची वेळ आली, तेव्हा त्यांनी सांगणे की हो माधव मला माहिती आहे. हो, तर हे किती योग जुळून आले होते योग योग आणि असं तुमच्यासाठी संधी अशा समोर चालून आल्या होत्या. चालून आल्या. पण खरंच आनंद आहे. खरं सांगायचं तर हे असेच कार्यक्रम मला मिळत गेले. बरोबर. त्यावेळेला आम्ही क्लासवर होतो तेव्हा आरती अंकलीकर, नरेंद्र दातार, राधारमण कीर्तने, रघुनंदन पणशीकर, देवकी पंडित, बर मोहिनी नेमकर, प्रमिला दातार, कितीतरी नावं अशी आहेत की जे आज मोठे मोठे कलाकार. बुजुर्ग कलाकार म्हणून ते हो. मान्यता प्राप्त आहेत. हो. ते सगळे आम्ही एकत्र होतो त्यावेळेला. त्यामुळे त्यांचे जसे कार्यक्रम व्हायचे तसं साथीला मी असायचो. वा वा त्यामुळे तिथून मला सवय लागली साथ करायची आणि सर आमच्याकडनं करून घ्यायचे. वा. माधवजी, हं. वसंतराव कुलकर्णींनी तुम्हाला आतल्या क्लासमधनं बाहेर बोलवलं हो. आणि जे गात आहेत त्यांना साथ करायला शिकवलं. हं. पण तुम्ही म्हणलात की फार पळापळ झाली, हो. विलंबित वाजवणं म्हणजे माहिती नव्हतं आणि सोपंही नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं, तर ती तुमची जी काही पळापळ होती किंवा ते विलंबित कसं वाजवायचं, तर हे एक प्रात्यक्षिक आम्हाला तुमच्याकडनं जरा बघायचं. हो, नक्कीच. त्यांनी मला कसं कसं खाली आणलं लईला ते मी दाखवतो. वसंतरावांनी मला ज्या वेळेला बाहेर बोलवलं त्यावेळेला मला म्हणाले ना की यांच्याबरोबर तुला वाजवायचं आहे. बरोबर. कसं वाजवायचं? आधी मला म्हणाले त्रिताल येतो का? म्हटलं त्रिताल वाजव. म्हणून मी त्रिताल वाजवायला सुरुवात केली. म्हणाले ही लय चालणार नाही आम्हाला, बरोबर. आम्हाला आणखी कमी लय पाहिजे. म्हणून मग ही लय, ते म्हणाले ही पण नाही पाहिजे, आम्हाला आणखी कमी लय पाहिजे. अरे बापरे. बर बरोबर आहे, पण आणखी कमी करता येईल का? बर. अच्छा. म्हटलं मग बघतो प्रयत्न करून. म्हटलं तुम्ही सांगा ना मला की लय काय पाहिजे तुम्हाला. मग बरोबर. त्यांनी मला लय, मला जी झेपेल ती लय त्यांनी सांगितली मला. बर.
त्यांनी सांगितली आणि बरं. म्हणाले आता ही लय तशीच ठेव, कमी करू नको आणि वाढवू नकोस. बरोबर. म्हणून त्यांनी जी बंदिश शिकवलेली होती ती विलंबितल्यातली बंदिश ही 2 आवर्तनामध्ये त्यांनी ती बंदिश म्हणायला शिकवली त्यांना. बरोबर. ह्याच्यापेक्षाही निम्मी लय खरी त्यावेळेला असावी. होती. हो, हो. पण ह्या लयीमध्ये त्यांनी 2 आवर्तनं ती बंदिश शिकवली आणि मला म्हणाले की आता ही बरोबर राहिलंय. वा, म्हणजे साथीचं शिक्षण तिथे साथीचं सुरू तिथून झालं. सुरू झालं. मग म्हणाले एकताल येतो का? बरं. म्हणलं हो येतो. कमीत कमी किती लय वाजवता येईल तुला? बरं. असं त्याने विचारल्यानंतर मी आपलं दाखवलं. ते म्हणाले आणखी लय कमी पाहिजे. म्हणाले आमची द्रुतची लय झाली म्हणाले. विलंबित लय पाहिजे आम्हाला, बरोबर. आणखी लय कमी कर म्हणले. बर. ठीक आहे, हरकत नाही, हळूहळू आणखी विलंबित लयची प्रॅक्टिस कर. बरोबर. मग मी साधारण एक 15 दिवसानंतर त्यांना जी पाहिजे होती लय वा. ही लय त्यांनी मला शिकवली. आणि शिकवली. जनरली क्लासवर किंवा साधारण हीच लय सगळ्यांची असते. बरोबर. इव्हन कार्यक्रमाला सुद्धा बऱ्याच वेळेला हीच साधारणपणे लय असते. ती लय तिथे मला शिकवली त्यांनी. वा वा, गुरूंचे आशीर्वाद. आशीर्वाद मला असं वाटतं की किती छान संधी तुम्हाला वसंतराव कुलकर्णींमुळे मिळाली. उपलब्ध झाली. त्यांनी नजर दिली. म्हणजे आधी त्यांच्याकडच्या शिष्यांबरोबर त्यांनी तुम्हाला वाजवायला शिकवलं, साथ करायला शिकवलं. करायला शिकवली. तेव्हा कुठे यशवंतबुवा जोशींबरोबर तुम्हाला साथ करता आली. हो. तर ही नजर जी मिळालेली आहे त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या प्रवासात झालेला असेल. तर मला असं वाटतं की आपण या इथे पुढचे आता जो तुमचा उज्ज्वल असा काल आपल्याला बघायचा आहे, हो. की ज्याच्यात तुम्ही मोठ्या कलाकारांकडे असेल किंवा मी म्हणेन की थोडंसं तुमच्या आयुष्यातलं गिरणी कामगारांच्या या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वाजवायला जाणं, बरोबर, हे इथेच कुठेतरी सुरू झालेलं आहे. सुरू झालं. तिकडे जाऊया आपण. हो. पण या भागापुरता आपण निरोप घेऊया. श्रोतेहो, आपल्याला मला असं वाटतं की आता खूप छान माधवजींकडनं ऐकायला मिळणार आहे की मोठ्या मोठ्या कलाकारांची नावं आता समोर येत आहेत आणि या कलाकारांना साथ करायला मिळणं, यामुळे माधवजी जे परिपक्व होत गेलेले आहेत ते आपल्याला ऐकणं खरं म्हणजे खूप छान होणार आहे. आपण भेटूया पुढच्या आपल्या साथीदाराची मैफिल या आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.